पावर. सोमनाथ सूर्यवंशी यांना COPD हा श्वसनाचा आजार होता. कोठडीत त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं पोस्टमॉर्टममध्ये उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कुणी असं पटकन मरतं का, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. परभणीतील हिंसाचाराच्या नंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, पण तसं काहीच नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परभणीतील दंगल प्रकरणात हिंदू दलित अशा प्रकारचा कुठलाच विषय नाही. सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आलेला नव्हता. सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशींच्या विरोधात होता. त्यात संविधानाविषयी एकही शब्द नव्हता, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. दोन्ही घटनांमध्ये गोलगोल फिरवलं जात आहे. 3-6 महिन्यात पाळमुळं शोधणार का, असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला. संतोष देशमुख टोलनाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवण्यात आली. आधी कारची काच फोडण्यात आली, मग कारमध्येच मारहाण झाली आणि गाडीतून उतरवून सुद्धा मारहाण झाली. जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाही, तेव्हा मारेकरी त्यांना सोडून निघून गेले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंडवर कारवाई होणारच. जरी यात वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. कल्याण राडा प्रकरणात अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. तसंच तत्परतेनं कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीकरण सुरू आहे. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे. त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डरच्या घशात घालायची आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कल्याणमधील हल्ल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली होती. मात्र मोदी आणि शहांनी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला, असा घणाघात राऊत यांनी केलाय. मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 2.5 वर्षात मराठी अमराठी वाद वाढले असून महाराष्ट्रात असे वाद कधीच झाले नव्हते, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. शुक्ला नावाचं पार्सल जिथून आणलं तिकडे पाठवा, असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरे यांनी घेतलाय. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. शिवडी, परळ अशी नावं लिहा, मराठी नावं का बदलता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल असं हा शुक्ला का सांगतो, कोण आहे हा शुक्ला, असा थेट प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं. आमदारांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला. दिल्लीमध्ये काँग्रेसनं अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवलंय. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येतोय. विधानभवन परिसरात काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलं. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीचा आमदारांनी निषेध केला. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता बातम्या पाहूयात सुपरफास्ट. संतोष देशमुख टोलनाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवली. आधी कारची काच फोडली, मग कारमध्ये मारहाण झाली. गाडीतून उतरूनही मारहाण झाली आणि जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाही, तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले, अशी माहिती फडणवीसांनी दिली. संतोष देशमुखांच्या आरोपींवरती मकोका लावणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर प्रकरणाची SIT चौकशी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल. 3 ते 6 महिन्यात चौकशी करणार, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंडवरती कारवाई होणारच. यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल, असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. बीडच्या घटनेतील तपासात कुचरता केल्यामुळे
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर या प्रकरणात सगळ्यात वेगवान प्रतिसाद पीआय महाजन यांनी दिला. त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवरती कारवाई करणार नाही असं फडणवीस म्हणाले. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा असं अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलाय. माझ्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी देशमुखांनी केली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचे सरकार प्रयत्न करते. वाल्मिक कराड सिरियल किलर आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. तर कराडनं तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटील असाही इशारा आव्हाडांनी दिला. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा. अधिकारी कुणाच्या दबावाखाली न येणाराच असावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती. न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलं अशी माहिती फडणवीसांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशींना सीओपीडी हा श्वसनाचा आजार होता. कोठडीमध्ये त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या शरीरावरती अनेक जखमा असल्याचा पोस्टमॉर्टममध्ये उल्लेख आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कुणी मरतं का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. परभणीतील हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं तर तसं काहीच नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परभणीमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं. आमच्याकडे व्हिडिओ देखील आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. काल झालेल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधल्या राड्यानंतर मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे. शरद पवार गटातील 2 महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. नागपुरातल्या बंगल्यावर रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार गटाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे आमदारही अजितदादांची भेट घेण्यासाठी पोहोचले. शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी नागपुरात अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, विकासाच्या मुद्द्यावर भेटण्यात गैर काय असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला. नाराज छगन भुजबळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. सोमवारपासून छगन भुजबळ नाशिकमध्येच मुक्कामाला आहेत. कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर छगन भुजबळ मुंबईला जाणार आहेत. छगन भुजबळ नाही तर अनेक जण नाराज आहेत. नाराज लोकांची यादीच माझ्याकडे आहे. हे जनतेनं दिलेलंच बहुमत आहे ना, अशी शंका उपस्थित केल्याची टिप्पणी राजू शेट्टी यांनी केली. भिवंडी तालुक्यातील वडूनगर या भागात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळेला भाजपच्या वडूनगर अध्यक्षपदी अमृत मडवी यांची निवड करण्यात आली. बागलाणचे व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरे यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्यानं देवाभाऊ असं लिहिलंय आणि कांदा घसरणीच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलंय. केंद्राला 20% निर्यात शुल्क रद्द करण्यास भाग पाडावं अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील सोमपुरी गावात जागेच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. बिडकींच्या कल्याणनगर रस्त्यावर तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडनं मारहाण करत दोन्ही गटात हाणामारी झाली. जुन्या भांडणातून हा वाद पुन्हा एकदा उफाळल्याचं कळतं आहे. सोलापूर जिल्ह्यात